गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? आशा करतो खूप छान असाल आणि आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असाल. आज सकाळी लवकर उठलो होतो मी पण. ते जरा कचरा झाला बाहेर, जास्त झाडून घेतलं आणि जाळून टाकलं. बघा हे दिसतं, हे बांबूच झाडं आहेत. काय बांबूच झाडा कचराही खाली पडायला लागला, त्याच्यामुळे 2-3 दिवसाला झाडून घ्यावं लागले आणि जाळून टाकावं लागले. हे बघा, हे बांबू झाडं लावलेले आहेत. हे बघा एवढं उंच उंच झालेत आणि त्याचा कचरा खाली पडायला लागला. हे बघा दादू सागर अजून उठलेच नाही. बघा काही झोपलेत. शुभांगी चालू आहे तयारी. काय घेते हे का पावडर, केसाला लावायची पावडर आहे आणि त्याने बराच फरक पडला आहे शुभांगीला. खूप पहिलं कारण कसं कोंडा वगैरे होत होता, या पावडरने बराच फरक पडला आहे. आणि आज शुभांगी तेल पण बनवणार आहे. हे बघा काय काय याचं सामान सांग बरं. कढीपत्ता, जास्वंदीची फूल, जास्वंदीचे फुलं आहेत, कढीपत्ता आहे मी आणि ताजे पण आहेत, ताजे पण आणले. तर हे काय मेथी, लोणची आणि हे जवस. बघा एवढे आयटम लागणार आहे, एवढी सामग्री लागणार आहे तेल बनवण्यासाठी. लवंग पण आहेत. 4-5 आयटम आहेत. आता तेल बनवायचं. आता शुभांगी आज बनवणार आहे तेल, तर ती तुम्हाला सांगणार आहे कसं बनवणार, काय पूर्ण डिटेल माहिती देणार आहे. 2 दिवस झालं आमच्या चॅनलवरती व्हिडिओ पण नाही आला. आज आम्ही व्हिडिओ टाकतोय चॅनलवरती आमच्या. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हे मोटर बंद कर, तेवढी मोटर बंद कर. पाणी भरला, भरली असेल टाकी. वरती मोटर चालू केली होती, वर टाकी भरायसाठी पाण्याची. ते बटन म्हणतात. कर पेटो डबल, काय होतं थोडासाच गेला होतो. लायटर खराब झालं आमचं, त्याच्यामुळे जरा अडचणी आली. माचीसनं पेटवावं लागायला गॅस. आता शुभांगीने बनवला आहे मस्तपैकी चहा अद्रक टाकून. मी पण चहा घेत नाही, एखाद्या वेळेसच घेतो मी. असं कंटिन्यू रेग्युलर चहा घेत नाही मी. सकाळी एखाद्या वेळेस कधीतरी घेतो. हाय मित्रांनो, आंघोळ वगैरे करून रेडी झालोय मी. आता मी निघणार आहे दुकानावर. दुकान लावायला उशीर झालाय. नारळ आलेत काल 200-250 नारळ आणले काल. तर आज जरा लवकर चाललोय मी. 8:45 वाजलेत. आता निघालो मी. आता शुभांगीला म्हणलं तू आवरून तुझं आज काय खिचडी वगैरे बनव म्हणलं. आज खिचडीच बनवायचा प्लॅन आहे आमचा. खिचडी बनव आणि तू लगेच लवकर ये जरा आज दुकानावरती. टीका लावतोस, आवरून घे पटकन, आता टाइम होतोय मग शाळेचा. मी बनवते पोळ्याचा उपमा. तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकून घेतली, पाण्याचा शिडकावा मारला, हळद आणि नमक पण टाकलं. तर इकडे मी शेंगदाणे काढले थोडेसे टाकाय. याच्यामध्ये टाकली आहे मिरची, कांदा आणि कढीपत्ता आणि मोहरी. मस्त असं भाजून घ्यायचं त्याला. शेंगदाणे पण दिले टाकून. आता तुम्ही पण या पोळ्याचा उपमा खायला. आधी दुकानावर शुभांगी. आता बोला भैया, गिऱ्हाईक करायचं. नारळ आणले होते काल. सर कुठे गिऱ्हाईक करतो. नारळ आणले होते काल, 250 नारळ आणले होते मी. सकाळी आल्यामुळं बरंच गिऱ्हाईक चाललं, टुकू चालू होतं. ही आता आली
जेवण वगैरे केले नेमकंच आता. ते बघा मस्त गिराईक झाले. हा फोटो निकाल रहा आपका. ते बघा शुभांगीला गिराईक आले. शुभांगी गिराईक करायली. नारळ चांगले आले त्याच्यामुळे गिराईक आहे. 40 रुपयाला एक चाललंय आणि 2 घेतले 70 रुपये लावतो. माल चांगला आहे, पाण्याचा माल आहे. काल आले होते 250. मला वाटतं दुपारून आले होते. 2-1 वाजले होते. उशीर झाला माल यायला. नंतर काल काय विकले. आता आज आहे तर आज असे एवढे संपून जातात बहुतेक. बघू आता गिरायकावर आहे. आता 1 वाजला आहे. ऊन पण मस्त आताच चपका लागले. हे बघा वरती मस्त उडून कडक होऊन कसली आराम करायली. काय करू मग गिराईक केला का गिराईक करायली काय सॉरी इकडे बघ. आज हॅपी रोज डे ना. हां मग मला सकाळी गुलाबाची फुलं दिलेत तुम्ही. हां मग मी काहीतरी देईन आज तुम्हाला. असं आहे का. ओके नाईटचा व्ह्यू किती भारी वाटतोय. हे मार्केट आमचं. कमेंट करून सांगा मार्केट कुठलं आहे. नेमकं जेवण झालं आता. आम्ही जेवण वरण भातच बनवलं होतं शुभांगीनं आज. जाऊ द्या म्हणलं तिला ते तेल बनवायचं होतं त्याच्यामुळं उशीर होतो म्हणली. पोळ्या वगैरे काय टाकल्या नाही आहेत. वरण आणि भात बनवला होता. आता ही तेल बनवायली डोक्याला लावायला. केस वाढतात तो नाही ना हे तेला ना. काय काय सांगा त्याच्यामध्ये. हे पूर्ण सामान मी बारीक करून घेतले. असं ठोसर थोडंसं. हा का याच्यामध्ये हे ना लोणची, मेथी आणि जवस 3 आयटम. आणि कढीपत्ता, जास्वंदाची फुलं. हे पण जास्वंदाची फुलंच आहेत. ते वाळवून ठेवली होती मी. आणि हे लवंग आहे. लवंग पण टाकायचं समजा ना. एवढे आयटम टाकायचे त्याच्यामध्ये. आणि आता हे कसं बनवायचं तेल. आता खोबऱ्याचं तेल टाकायचे लोखंडी कढईमध्ये. पण लोखंडी कढईमध्ये. लोखंडी कढईमध्ये त्याला लोखंडी कढईमध्ये गरम करायचं म्हणकी. गरम करायचं चांगलं. हे पूर्ण तेल बनवतं त्याला. चालेल मित्रांनो बघू आता. आम्ही पहिलं वापर करू याचा. जर चांगलं वाटलं तर तुम्ही पण नक्की बनवा. आम्ही ते सांगू याचा काय फरक पडला आता समजा तेलाचा. शुभांगी तर बनवायली आता. पहिलं पण वापरलेलं का फरक पडते. पहा मग तुम्ही पण बनवा. आणि केसाचा कोणाला प्रॉब्लेम असेल तर. मी 2-3 तेल वापरलेले आहेत घरीच बनवून. हा का. हे सरक इकडे बाजूला. सागर वड्याच्या पारंब्याचं सुद्धा वापरलेले. त्यांनी सुद्धा फरक पडतो. हा का. चालेल. हे बघा लोखंडी कढईमध्ये बनवायचं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि नवीन असेल तर आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. कारण का शुभांगीचं चालू आहे सबस्क्राईब वाढणार आलेत. म्हणलं हा थोडंसं वेळ द्यावा लागतो. सबस्क्रायबर वाढतात. खोबऱ्याचं तेल आहे पूर्ण टाकून घ्यायचं कढई. थोडंसं कारण का लोकांना व्हिडिओ आवडला पाहिजे तर व्हिडिओ लोक सबस्क्राईब करतात बघतात. तर ठीक आहे. वेळ काम करत राहावं लागतं. लोकाला काय आवडतं काय नाही आपण नाही सांगू शकत. त्यांची इच्छा असते ती. या वाटीने 1 वाटी तेल असेल. 1 वाटी नो. हा 1 वाटी तेल आहे. हा का. काचेच्या वाटीने. तरी पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हे सागर काय करणार आता. याला काय गरम करायचं आहे डायरेक्ट. ठीक आहे. झालं का.
झाले त्याला काय करायचं पूर्ण मिक्स केलं याच्यामध्ये तेल टाकून पूर्ण असं कडक कडक झाले ते. त्याला हे चांगले कडक होऊ द्यायचं हा ना. पूर्ण असं पूर्ण अर्क उतरू द्यायचा त्याचा. हां हां तर म्हणजे मिक्स होऊ द्यायचं म्हण की आणि पूर्ण गार झाल्याशिवाय त्याला चाळायचं नाही. चावून घ्यायचं आणि मग जसं आपल्या हिशोबाने लावायचं केला ना. हा भरणीत भरून चाळायचं. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काहीतरी नवीन असेल, काहीतरी नवीन विचार मांडण्याचा प्रयत्न करून तुझ्यासोबत. पुन्हा एकदा सांगतो, नवीन असेल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा प्लीज. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या भावा बहिणीमध्ये शेअर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.